ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिलेला आहे। पुण्यातील धनकवडी टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे, तर दोन्ही पक्षांच्या सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। तर निर्माते अभिनेते मंगेश देसाई यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं समजतंय। मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या संदर्भात पाऊल उचललं होतं, एक विशिष्ट भूमिका घेतली होती आणि त्यानंतर त्यांना प्रतिसाद म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललंय। साहेब उषा ते बोलतात सर, जय महाराष्ट्र। आभारी आहे सर मी आपली खूप आपले लोक जे कार्य करते आहेत किंवा काय सर देसाई सर आहेत हे सगळे खूप स्वभावाने चांगले आहेत। माझं तात्पुरतं कवायला पण टेन्शन बाजूला गेलं आहे आणि अशी तुम्ही हाजी नाही आपणच बोलत तुमचाच आवाज ऐकण्यासाठी आले आम्ही। हाजी हाजी नाही, एकच रिक्वेस्ट आहे माझी की मी आत्तापर्यंत सगळे कष्ट करत आलेली मी, पण माझ्या हक्काचं आहे आणि ते मला थोडं काय एक 5 पैसे जरी भोगता आलं तरीसुद्धा मी आनंद मानेन। तुमच्यामुळे ते लवकर होईल अशा अपेक्षा माझी। हा जी, खूप आभारी आहे। हा जी हा जी हा जी हा जी आणि देसाई सर सुद्धा अभिनेते आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे, कारण ह्या गोष्टी नाजूकच्या व्यथा असतात हे त्यांना जास्त माहिती आहे। आणि तुमचा सुद्धा स्वभाव मला काही का असेल ना, मी पिक्चर बघते ना आणि तुमची कामं पण बघते, मी कशी विसरून चालेल मला सांगा बरं। हां, आता तुम्ही कामातून मोकळे झाले की भेटायची इच्छा आहे, मी येऊन जाते आणि देसाई सरांना मी सांगते तसं की मला भेटायला यायचं आहे म्हणून। काय त्यावेळेस टेन्शन तुम्हाला देणार नाही, काय नाही, तोपर्यंत आपली कामं झाले।